आता आपण जाणार आहोत. आजचा आपला टॉपिक मस्तपैकी प्रिया भंडारे ताई आपल्याला आज काय सांगणार आहेत त्याच्यासाठी आपण जाणार आहोत. जाऊ आपण प्रियाताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुमनताईंसाठी आणि जोरदार क्लॅपिंग करणार आहोत प्रियाताईंसाठी. प्रियाताई केमिस्ट आहेत, जॉब करतायत आणि छानपैकी लोकांना ऐकला नाही तर तिकडं औषधं देऊन बरं करायचं काम करतायत. त्यामुळं आज जाऊ आपण. प्रियाताई पण भारी भारी टॉपिक असे शोधून काढतात ना, एकदम पॉवरफुल काहीतरी नवीन आज आपल्याला परत ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे जाऊ आपण प्रिया भंडारी मॅडमांच्याकडे. प्रिया मॅडम, व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. एकच मिनिट. ओके मॅम. येस. सुमित सर ऑल म्यूट टाकताय. येस मॅडम अनम्यूट करा. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. बाय प्रोफेशन मी एक फार्मासिस्ट आहे. शतायुषी फॅमिलीची ओळख मला साखरवाले मॅडमनी करून दिली आणि याला कारणीभूत होतं ते माझं म्हणजे खूप बिघडलेलं आरोग्य. आणि हे आरोग्य सरळ करण्यामध्ये शतायुषी फॅमिलीचा सिंहाचा वाटा आहे. त्यासाठी मी या शतायुषी फॅमिलीची आणि या सकस संतुलित आहाराची खरंच खूप आभारी आहे. आज ज्या विषयाविषयी बोलणार आहे ना, त्याच्या त्याच्या विळख्यामध्ये आपण एकदा ना एकदा आलेलोच असतो. मग हा विषय कोणता आहे? तर अगदी मनाच्या तळाशी जाऊन भेटणारा म्हटलं तर की नाही, सेल्फ डाऊट म्हणजे स्वतःविषयी घेण्यात येणारी शंका. ह्याविषयी आज मी थोडंफार तुमच्याशी हितगुज करणार आहे. कारण सेल्फ डाऊट ही एक अशी अवस्था आहे जी बाहेरून तर अजिबात दिसणार नाही, पण ती आतून माणसाला पोखरत असते. कारण तुमची सगळी स्वप्न, तुमची शक्ती, तुमचा आनंद नाहीसा करण्यामध्ये ह्या सेल्फ डाऊटचा खूप मोठा रोल असतो. मग आता हा काय आहे सेल्फ डाऊट आणि याला कसं यातून बाहेर पडायचं, याविषयी आज आपण बघणार आहोत. आता सेल्फ डाऊट म्हणजे नेमकं काय? म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ना, स्वतःच्या ज्या क्षमता आहेत, निर्णय आहेत किंवा स्वतःचं अस्तित्व आहे, त्याच्याबद्दल मनात येणारी तीव्र अनिश्चिततेची भावना आणि अविश्वास म्हणजे सेल्फ डाऊट आहे. हा सेल्फ डाऊट तुम्हाला काय करतो, की तुमच्यावरचा जो स्वतःचा विश्वास आहे की नाही, तो ढळवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगू का? मला हे जमेल का? इतकं हे साधं सोपं आहे. पण ती सुद्धा भावना आपल्याला सतत येत असते, की मला हे जमणार नाही. आणि आपल्या मनाच्या पार्श्वभूमीवर ही जी काही कुजबूज चाललेली असते की नाही, मला हे जमणार नाही, हे काय माझ्यानं होते, हे जे आपल्या मनात चाललेलं असतं ना, याला सेल्फ डाऊट असं म्हटलं जातं. आणि आपलंच मन आपल्याला एकेकदा सांगत असतं बघा, की तू याच्या लायक नाहीयेस, तुला हे जमणारच नाही. तुला हे यश जे मिळाले ना, हे अपघाताने यश मिळालेलं आहे. कदाचित लोकांना जर कळलं, की तू याच्या लायक नाहीयेस तर, असं मनात जे तुमच्या टुक-टुक सतत विचार वाजत असतात की नाही, हे सेल्फ डाऊटला कारणीभूत ठरत असतात. लोकांना हे कळेल, की तुला काहीच येत नाही. हे जे मिळाले ते चुकून मिळालेलं आहे. हे असं सतत वाटणं म्हणजे सेल्फ डाऊट. आता ह्या सेल्फ डाऊटचे 3 मुख्य पैलू आहेत. असं म्हणजे माझ्या हे जे वाचनामध्ये आलेल्या ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. त्या म्हणजे इम्पोस्टर सिंड्रोम म्हणजे काय? आपण जे काही मिळवलेलं आहे, ते आपल्या मेहनतीनं नाही, तर नशिबानं आणि योगायोगानं चुकून आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे जे आपल्याला मिळवलेलं आहे की नाही, हे चुकून लोकांच्या लक्षात येईल आणि आपलं हे जे यश आहे, हे आपल्याला जे योगायोगानं मिळालेलं आहे, ते लोकांना जर समजलं, तर आपली काय व्हॅल्यू राहील? ही जी अशी मनात सतत भावना निर्माण होत असते ना, हे एक सेल्फ डाऊटचं एक रूप आहे. किंवा विश्लेषणाचा पक्षाघात म्हणजे अनालिसिस पॅरालिसिस म्हणजे निर्णय घेण्याच्या वेळी भीतीनं आपण सतत हा विचार करत असतो, की हा जर मी निर्णय घेतला तर हे चुकणार आहे. पुढे जाऊन मी अडकणार आहे. हे जर सतत वाटायला लागलं, तर आपण निर्णय घ्यायलाच काचकूच करत असतो. त्यामुळे कोणता योग्य पर्याय आहे, यातनं चूक काय झाली तर किंवा आपण हे जर केलंच नाही, या विचारांच्या चक्रामध्ये जे आपण अडकलेलो असतो की नाही, यामुळे होतं काय, आपण फक्त विचारच करत राहतो आणि कृती शून्य होते. मग हे जर असं सतत व्हायला लागलं, तर आपल्या विचारांचा पक्षाघात या फेजमध्ये आपण जात असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी स्टेप येते ती म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळ करणं.
म्हणजे माझ्याकडनं चांगलं होणारच नाही, मला हे काम जमणारच नाही, अशी ठाम समजूत आपण आपल्या मनाची करून घेतलेली असते आणि त्यामुळं आपण हे काम करण्यासाठी सतत टाळाटाळ करत असतो. म्हणजे आज नको, आपण हे उद्या करूया किंवा आपण हे करायलाच नको, असं जे सतत आपल्या मनामध्ये येत असतं की नाही, याला म्हणायचं प्रोक्रॅस्टिनेशन आणि सेल्फ डाऊट वाढीस लागण्यासाठी ही अवस्था खरंच खूप कारणीभूत ठरत असते. त्यामुळे सेल्फ डाऊट हे एक खरं वास्तव नाहीये. ही एक फीलिंग आहे. पण त्या फीलिंगला आपण किती खत-पाणी घालतोय त्याच्यावर डिपेंड आहे, की हा सेल्फ डाऊट नावाचा जो राक्षस आहे, तो आपल्या मनामध्ये किती मोठा होणार आहे. बरं, आता ह्याचे पैलू तर आपल्या लक्षात आले. पण आता ह्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं हेही महत्वाचं. मग बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करू शकता? याच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन आहे. म्हणजे असंही नाही हां, की रातोरात अशी जादू होणार आहे आणि तुम्ही हा सेल्फ डाऊटनं अगदी कुढायला लागलाय आणि उद्या सकाळी तुम्ही अगदी आत्मविश्वासाने भरलेले असे असणार आहे. म्हणजे आज मी जिमला जायला सुरुवात केली आणि असं माझं थुलथुलीत शरीर आहे आणि उद्या मी सिक्स पॅकमध्ये होईन. असं हे सोपं नाही आणि अशी म्हणजे ही गोष्ट जशी सोपी नाहीये की नाही, एका रात्रीत तुमचे मसल बिल्डअप होणं, हे जसं पॉसिबल नाही, तसंच सेल्फ डाऊटमधनं अगदी चुटकीसरशी तुम्ही अगदी बाहेर याल, हेही इतकं शक्य नाही. त्यासाठी थोड्या काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यामधून तुम्हाला जावं लागेल आणि जसं-जसं तुम्ही तुमच्या मनावरती काम करायला लागता, तेव्हा तुम्ही या सेल्फ डाऊटच्या चक्रातून सहज आणि अगदी इझिली यातून बाहेर पडू शकता. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे? तर जाणीव आणि स्वीकृती. म्हणजे आपण त्या गर्तेत अडकलेलो आहोत, हे पहिल्यांदा आधी मान्य करायचं. म्हणजे आता समजा एखादी अंधारी खोली आहे, त्यातून बाहेर पडायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? एका दिव्याची, एका प्रकाशाची आपल्याला गरज असते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे मान्य करायला पाहिजे, की आपण त्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत. मग त्यामुळे तिथून बाहेर पडायचं आहे, या अंधाऱ्या खोलीतून तुम्हाला बाहेर पडायचंय ना, तर आधी दिवा लावण्याची गरज आहे. त्याच्यानंतर काय करा, तुमचे जे विचार आहेत, ते वेगळे करा. सेपरेशन ऑफ थॉट्स म्हणजे कसं, मी कच्चा आहे, मला काही जमत नाही. असे जेव्हा तुमच्या मनात विचार यायला लागतात की नाही, तेव्हा तटस्थ व्हा आणि त्या विचारांना स्वतःचं नाव देऊ नका. म्हणजे मी स्वतः, मी प्रिया, मी कच्चा आहे, असं त्याला नाव देऊ नका. मी तुमच्यापासून तो वेगळा करा आणि त्याला फक्त एक फीलिंग आहे. अरे, हा कोणतर पाहुणा विचार माझ्या मनात आलेला दिसतोय. म्हणजे मी हा नाही बाबा, मी कच्चा नाहीये. तो कोण पाहुणा आहे, तो कच्चा आहे. म्हणजे तुमच्या मनाला आणि तुम्हाला स्वतःला, त्या विचाराला वेगळं करा. आणि ही जी फीलिंग आहे सेल्फ डाऊटची, ही एक फक्त पाहुणा म्हणून तुमच्या मनात आलीये, हे तुमच्या मेंदूला ठसवा. त्याच्यानंतर जर्नलिंग म्हणजे लिहून काढणं. म्हणजे मला नक्की कशाची भीती वाटते? नापास होण्याची, अपयशी होण्याची किंवा लोकांच्याकडनं डावललं जाण्याची. मला नक्की कशाची भीती वाटते, हे जेव्हा तुम्ही लिहून काढता, म्हणजे तुमच्या मनात येणारे जे विचार आहेत, ते जेव्हा तुम्ही लिहून काढायला लागता ना, तेव्हा विचारांची एक क्लॅरिटी तुमच्या समोर येते. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागला, की तुमचं उत्तर मिळण्याच्या दिशेनं तुमचा प्रवास होतो आणि तुमच्या मेंदूवरचा ताण कमी व्हायला सुरुवात होतो. कारण तुम्हाला हे अॅनलाईज होतं ना, की तुम्हाला नक्की भीती कशाची वाटते. कारण जेव्हा आपण गोष्टी लिहून काढतो, तेव्हा त्या रिवाज त्यामुळे जर्नलिंग करणं हा एक खूप छान पर्याय आहे सेल्फ डाऊट मधनं बाहेर पडण्यासाठी. आता नंतरचा सगळ्यात म्हणजे बोललेली आहे, ते म्हणजे स्टॉप कंपॅरिझन म्हणजे तुलना थांबवा. सेल्फ डाऊट आपला स्वतःविषयीचा वाढवण्यासाठी ना, खरंच हा सोशल मीडिया खूप कारणीभूत ठरत आहे. कारण काय होतं, आपण घरामध्ये एखाद्या प्रश्नानं किंवा एखाद्या संकटानं ग्रस्त आहोत, सेल्फ डाऊटनं ग्रस्त आहोत, स्वतःविषयी अजिबात कॉन्फिडन्स राहिलेला नाही आणि सोशल मीडियावर आपण काय बघतो, ह्या आभासी जगामध्ये आपण बघतो काय, की एखादी फॅमिली छान आनंद व्यक्त करायला लागली किंवा छान फिरायला चाललेत, छान मज्जा करायला लागलेत. पण आपण काय करतो, इथं त्यांचं सुख बघून आपण इथे होत असतो, की आपल्याला हे मिळत नाहीये म्हणून. त्यामुळं जेव्हा हे स्क्रीनवरचं आभासी जग आपण बघत असतो आणि त्याला खरं समजून स्वतःवरती आपण ब्लेमिंग करत असतो. त्यामुळं काय होतं,
आपण स्वतःचा आत्मविश्वास स्वतःच्या हाताने घालवत असतो. त्यामुळे जे स्क्रीनवर दिसणारं, सोशल मीडियावर, Insta, Facebookवरती जे दिसणारं जग आहे, ते खरंच प्रत्यक्षात असेल ह्याच्यावरती प्रश्नमार्क आहे. मग होतं कसं काय, आपण त्याला खरं समजतो आणि त्याच्यानुसार स्वतःला डाऊट करायला लागतो, की मला हे मिळत नाहीये. त्यामुळे काय होतं, आपण स्वतः जे निगेटिव्हिटी जी आपल्या मनामध्ये उठून यायला लागते. त्यामुळं आपलं सेल्फ डाऊटचं जे चक्र आहे, त्याच्यामध्ये आपण आणखीन अडकायला लागतो. त्यामुळं कधी-कधी आपण जे आपल्या ह्या शतायुषी फॅमिलीच्या मॉर्निंग फुल स्टेशनवरती किती वेळा ही डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना सांगितलेली आहे. खरंच आत्ताच्या ह्या घडीला आपण ती आत्मसात करणं, निदान आठवड्यातला 1 दिवस तरी करणं खूप गरजेचं का झालेलं आहे? कारण आपण ह्या सोशल मीडियाच्या चक्रामध्ये खूप वाईटरित्या अडकलो आहोत. भले त्यातून खूप चांगले म्हणजे फायदेही होत आहेत, नो डाउट. पण त्याचबरोबर जे काही तोटे होत आहेत, तेही आपण म्हणजे दुर्लक्षित करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्ही अगदी ह्याचा छान वापर करा. पण कुठेतरी थांबणं हेही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स भले हा 1 तासाचा असू दे, पण थोडा वेळ हा फोन तुमच्यापासून, हे सोशल मीडिया तुमच्यापासून बाजूला ठेवा आणि स्वतःमध्ये बघा. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कुटुंबामध्ये काय चाललंय ह्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघा. कारण आपण वारंवार बघेल तेव्हा मोबाईल हातात घेऊन फक्त रील्स स्क्रोल करत असतो आणि त्या आभासी जगामध्ये रममाण होत असतो. पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या भोवताली आपल्या समाजामध्ये काय चाललेलं आहे, याच्याकडे आपलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असतं. इतकं ह्या आभासी जगामध्ये आपण गुंग झालेलो आहोत. मग जेव्हा आपण हा डिजिटल डिटॉक्स करतो, त्यावेळेला आपण ह्या सगळ्यांना म्यूट ऑप्शन ऑन झालेला असतो आणि आपला स्वतःमध्ये बघण्याची आपली दृष्टी थोडी विकसित व्हायला मदत होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःची स्वतःशी तुलना करा. मी इथं तुलना करा कशी म्हणते, स्वतःची स्वतःशी तुलना करा. म्हणजे आज मी जे आहे त्याच्यापेक्षा एक स्टेप बेटर मी उद्या असले पाहिजे. म्हणजे आता आपली वेट लॉस मॅरेथॉन सुरू आहे बघा. आता 20 तारखेला पण आपलं नवीन सेशन सुरू होणार आहे वेट लॉस मॅरेथॉनचं. मग इथं आपण काय करतो बरं? इथं आपल्याला कुणाशीही स्पर्धा नसते. इथं ही स्पर्धा आहे ती फक्त स्वतःशी. म्हणजे कसं? जेव्हा आज समजा मी अ, एक 70 केजीची आहे. तर उद्या मी 69.500 इतकं असायला पाहिजे. झाले ना? मी थोडंसं तरी वजन माझं कमी झालं की नाही? म्हणजे ही त्यामुळं काय झालं? मी थोडीशी तरी ग्रो झालेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःशी तुलना करायला लागता, तेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल टाकत असता. कारण जसे काल असतात त्याच्यापेक्षा एक स्टेप बेटर होण्याचा प्रयत्न तुमचा उद्यासाठी असतो. त्यामुळं तुलना करायचीच आहे ना, तर लोकांशी करू नका, स्वतःशी करा. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सेल्फ कंपॅशन म्हणजे आत्मकरुणा. हे खरं सांगू ना, एक खूप महत्वाचं पाऊल आहे. कारण ना, आपण स्वतःविषयी इतके कठोर झालेलो असतो, की जसे शत्रूविषयी सुद्धा आपण होणार नाही. म्हणजे "मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणतात. ते काही उगाच नाही. म्हणजे एक साधी एक एक्झाम्पल सांगते. तुमचा एखादा मित्र खूप संकटात सापडलेला आहे, म्हणजे तो हताश झालेला आहे आणि तुम्ही त्याला धीर द्यायला गेलेला असता. त्यावेळी तुमचे शब्द काय असतात बरं? "अरे वेड्या, तू इतकी मेहनत केलीयस, तू किती छान अभ्यास केलायस, तू एवढे प्रयत्न केलेस, तू जरी हे अपयश आलं, तरी तू नक्की पुन्हा ओव्हरकम करू शकतोस, तू कमबॅक करू शकतोस." आपण त्याला इतके शब्द भारी-भारी यूज करून त्याला असा काय कॉन्फिडन्स देत असतो, की त्यावेळी आपल्यालाच असं वाटते, "अरे, एवढं भारी मी पण बोलू शकतो?" म्हणजे कधी-कधी माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे. जेव्हा ना एखाद्याला आपण हे करत असतो ना, आपण सपोर्ट करत असतो किंवा एखाद्याला धीर देत असतो, तेव्हा आपण खूप भारी बोलत असतो. पण तेच भारी बोलणं कधीतरी स्वतःसाठी पण घ्या की. म्हणजे कसं संकटात तूही सापडलीयेस ना, तुझाही कॉन्फिडन्स गेलाय ना, मग हेच सगळं बळ तू स्वतःसाठी का वापरत नाहीयेस? म्हणजे स्वतःला ॲज अ मित्र का आपण ट्रीट करत नाही? आपण जसा धीर समोरच्याला देऊ शकतो, तसंच आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात पाहत म्हणा ना, की मी पुरेसा आहे. ह्या सगळ्या सिच्युएशनमधनं बाहेर पडण्यासाठी मी पुरेसा स्ट्राँग आहे. मी प्रयत्न करतोय. आणि मी यातून बाहेर पडणार आहे. हे सगळे जे कॉन्फिडन्सचे वर्ड्स आहेत ना,
तुम्ही स्वतःसाठी यूज करून बघा. म्हणजे त्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहायची गरजच पडणार नाही. कारण तुम्ही जगातल्या बेस्ट व्यक्तीकडनं तुम्ही गाईडन्स घेत आहात. जगातला बेस्ट व्यक्ती कोण आहे? मीच तर आहे जगातली बेस्ट व्यक्ती. असं जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता की नाही, त्यामुळे तुम्हाला बाहेरून कॉन्फिडन्स घेण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतःला आतून उभं करता की नाही, त्यावेळेला जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हलवू शकत नाही. आणि दीर्घकालीन मानसिक बळकटी म्हणजे काय? काही अशा गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही सातत्यपूर्ण गोष्टी करत गेला, तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं मन एवढं स्ट्राँग होतं, की तुम्ही या सेल्फ डाऊटच्या गर्तेतनं इझिली बाहेर पडू शकता. मग त्यासाठी आपल्याला काय करावं बरं? एक तर ना, नवनवीन कौशल्य शिका. म्हणजे काय? काहीही नवीन शिकत असताना आपण एक तर कुठल्या फेजमध्ये जातो? स्टुडंट फेजमध्ये जातो. त्यामुळं काय होतं, आपण जेव्हा बिगिनर माइंडसेट ठेवतो स्वतःला, म्हणजे हे आपण चुकू शकतो, आपण शिकतोय, हे जेव्हा आपण आपल्याला स्वतःला मनाला सांगतो की नाही, त्यावेळेला आपण छान रीतीने ती गोष्ट शिकायला सुरुवात करतो. त्यामुळे वेगवेगळी कौशल्य जेव्हा तुम्ही शिकायला लागता, त्यामुळे तुमचा मेंदू हा एक्स्ट्रा पद्धतीनं विकसित व्हायला लागतो किंवा त्याच्यात जे काही तुम्ही माहिती भरत असता, त्यामुळे तो प्रो मॅक्स आता मोबाईलच्या ह्याच्यामध्ये सांगायचं तर तो प्रो मॅक्स व्हायला सुरुवात होत असते. आणि दुसरं, नाही म्हणायला शिका. स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम घेणं किंवा ते नीट न जमणं हे सेल्फ डाऊट वाढवत असतं. त्यामुळे तुम्हाला तुमची क्षमता माहिती आहे ना, की बाबा मी एवढ्या वेळात मी एवढं काम करू शकते. तर अगदी ओव्हर आपल्याला झेपत नाही असं चॅलेंज घेऊच नका. त्यामुळे काय होतं तुमचा माइंडसेट हलण्याची शक्यता असते. तुमच्या सीमारेषा तुम्हाला माहिती आहेत की नाही, त्यावरती जेव्हा तुम्ही फोकस करता आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकता, तेव्हा खरंच तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. पण खरं सांगू, तुम्ही, मी खूप ब्लेस्ड पर्सन आहोत. कारण आपली काळजी घेण्यासाठी हं, आपल्याला वळणात आणण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, ज्याच्यासाठी खरंच देवाचे आभार मानावे तितकं कमी आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही शतायुषी फॅमिली. कारण ना, काहीही ह्यांचा फायदा नसताना ही सगळी कम्युनिटी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची इतकी छान रीतीने यांनी प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे ना, खरंच हा वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे भले आपलं ते आपल्याला झोपेतनं उठून वर्कआउट करायचं असू दे, योगा करायचा असू दे किंवा आपण जे इनबिल्ट निगेटिव्ह झालेलो असतो का नाही, ते पुसून तुमच्यामध्ये भरभरून पॉझिटिव्ह विचार भरायचे. आपलं हे मॉर्निंग फिल्म स्टेशन असू दे आणि फार कशाला आता ते आपलं मॅरेथॉन सुरू होणार आहे. त्यामध्ये आपल्याला असं वळंब्यात आणायचं काम करायचं जे होणार आहे, ती मॅरेथॉन असू दे, आपले संध्याकाळचे सेशन असू दे. म्हणजे या ना त्या कारणानं आपल्या माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवावा. आपलं जे एक्सरसाइज आहे, ते व्यवस्थित होऊन घेण्यासाठी आपले जे वर्कआउट योगाचे बॅचेस आहेत ते असेल किंवा आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपली ही मॉर्निंग फिल्म स्टेशन असू दे. हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत की नाही, हे आपली स्वतःचे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खरंच खूप उपयोगी पडत आहेत. आणि मी ह्या सिच्युएशन मधनं बाहेर पडण्यासाठी मला ह्या प्लॅटफॉर्मचा खरंच खूप भारी उपयोग झालेला आहे. आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला हा खजाना मिळालेला आहे की नाही, मग आपले जे नातेवाईक आहेत, फ्रेंड्स आहेत, जे असे सेल्फ डाऊटच्या गर्तेत घावलेले आहेत, त्या लोकांना ही फॅमिली जेव्हा तुम्ही गिफ्ट म्हणून देता, तेव्हा खरंच त्यांच्या आयुष्यात जो काही बदल होईल ना, तो तो वाखाणण्याजोगा होईल. म्हणजे यासाठी तुम्हाला स्वतःला इतकं छान वाटेल, की मॅडम म्हणतात ना, घ्या स्वतःच्या पाठीवर शाबासकी. हे कशासाठी? कारण एखादं चांगलं काम केलं ना, तर खरंच जे सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्यामुळं एखाद्याच्या लाईफमध्ये चांगला बदल जेव्हा घडतो की नाही, तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते कुठल्याही सुखापेक्षा मोठं आहे. आणि याचा अनुभव इथं येणारी प्रत्येक व्यक्ती घेत असते. कारण जे छान वाटतं ते आपण इतरांना सांगतो आणि त्या व्यक्तीला जेव्हा आणखीन छान वाटायला लागतं, तो जेव्हा तो शब्दातनं व्यक्त करतो, तेव्हा आपल्याला जी इनर फीलिंग येते, ते समाधानाची जी भावना येते, ती खरंच खूप भारी असते. त्यामुळं आपण फक्त काय करायला हवंय, या शतायुषी फॅमिलीशी सतत प्लग इन राहणं हा इतका साधा,
सोप्पा पर्याय आहे. तो जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात डेली याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता ना, तेव्हा तुमच्या आरोग्याची काळजी अगदी इझिली घेतली जाते. आणि त्याच्यानंतर शेवटचा एक अगदी विचार मला सांगावासा वाटतो, सेल्फ डाऊट ही तुमची कमजोरी नाहीये. तर हे तुमच्या मेंदूचं एक सुरक्षा यंत्र आहे, जे तुम्हाला धोक्यापासून वाचवण्यासाठी सतर्क करत असतं. पण ते तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा हं, चालक आहात, प्रवासी नाही. म्हणजे त्या सेल्फ डाऊटला तुम्ही स्वतःवरती किती हावी होऊन द्यायचं, हे शेवटी तुमच्या हातात आहे. भले ते तुमचं सुरक्षा रक्षक यंत्र आहे, पण त्याच्या गर्तेत अडकायचं का त्याला तुम्ही डायव्हर्ट करायचं, हे शेवटी तुमच्या हातात आहे. त्यामुळं आत्मशंकेच्या वादळात भरकटू नका. कारण वादळ संपल्यावर कळतं, तुमचं जहाज आहे की नाही, हे अशा छोट्या-मोठ्या लाटांसाठी नाही बनलेलं आहे, तर ते महासागर पार करण्यासाठी बनलेलं आहे. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि ह्या सेल्फ डाऊटच्या गर्तेतनं लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी हातपाय मारणं ही आपली जबाबदारी आहे. थँक सो मच मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आज.